आज मी मार्केटला गेली होती, तर तिथे मला भरताचे वांगे दिसले. तर म्हटलं चला घेऊया. तर 20 रुपये पाव म्हणे. तर म्हटलं ठीक आहे. मग मी घेऊन घेतला आणि मग आता याला छान वॉश केलं आहे मी. याच्यामध्ये चेक केलं की किडे वगैरे आहे तर नाही. तर काही दिसले तर नाही. तर याला छान तेल लावून घेऊया आणि छान भाजून घेऊया. हे ना वांगं भाजल्यावर त्याची गरम गरम असताना साल्ट काढायची कोशिश करायची. कारण कसं आहे ना, जर आपण नंतर काढले तर निघायला लवकर निघत नाही, ते इझी नाही होत. तर कसं गरम गरम लवकर लवकर निघून जातात. तर मग याला छान भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत जे आहे मी लसूण काढून घेते. आणि लसूण कसं कमी जास्त आपण करू शकतो आपल्या आवडीनुसार. आणि याच्यामध्ये मी वाटाणे पण टाकणार आहे आणि मेथी पण टाकणार आहे. त्यासाठी मी हे सगळं साहित्य चिरून घेतलेलं आहे. वाटाणे आपण तसेच टाकूया. आणि जे बाकी आहे मेथी, कांदा, टमाटर हे सगळं कसं चिरून घेतलं आहे छान बारीक. सांबार वगैरे पण चिरून घेतलेलं आहे. आणि हे ना एकदा व्यवस्थित चेक करायचं की याच्यामध्ये किडे वगैरे आहे का. जर काही खराब पार्ट असला तर तो आपण बाजूला करून टाकायचा आणि जो चांगला चांगला आहे तोच आपण यूज करूया. ठीक आहे. तर हे तुम्ही पाहू शकता मी सगळं साहित्य बारीक चिरून घेतलं आहे. हिरवी मिरची पण मी बारीक चिरून घेतलेली आहे. तर ऑइल टाकायचं, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, जिरे टाकायचं, त्याला छान तडतडू द्यायचं. त्याच्यामध्ये मग कांदा टाकायचा. कांदा थोडा झाला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची की जेणेकरून ते छान होऊन जाणार. आणि तुम्ही पाहू शकता मी हिरवी मिरची टाकलेली आहे. याच्यामध्ये मी वाटाणे पण टाकून देणार आहे आता सध्याच. ते पण थोडे शिजून जातात मग छान. हिरवे हिरवे छान वाटाणे आलेले आहेत. आता तर वाटाण्याचं सीझन आहे तर. आणि मग नंतर हे सगळं टाकल्यावर ना हे थोडं झालं की ह्याच्यामध्ये मग आपण हळद टाकूया, मिरची पावडर, मीठ, हे सगळं साहित्य टाकून देऊया छान. आणि नंतर जे बाकीचं आहे, जे भरीतचं आपण जे बारीक केलं होतं आणि मेथी, टमाटर वगैरे हे एकत्रच टाकून देऊया. कसं आपल्याला भरीतच बनवायचं आहे तर ते एकत्रच छान शिजून जाणार. आणि मला स्वयंपाक करायची खूप घाई आहे. आता हे आलेले आहेत त्यांच्यासाठी मला जेवण बनवायचं आहे म्हणून मी पटकन टाकून दिलं. आणि मग हे छान होऊन जातं. याच्यावर ताट ठेवून द्यायचं, ताट ठेवून चांगलं होऊ द्यायचं. आणि फक्त ना थोडं थोडं 5-5 मिनटानं चेक करत राहायचं की झालं की नाही. तर आणि असं चम्मचनं आपण ते ठोकून त्याला बारीक करू शकतो. तसं तर आपण चाकूनच आधी बारीक करून घ्यायचं आहे भरताला छान. आणि याच्यामध्ये पण चम्मचने छान होऊन जातं. झाकून ठेवायचं, 5-5 मिनटांनी चेक करत राहायचं की जेणेकरून ते लागत नाही. तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसतं आहे. याच्यामध्ये मी कलर मिरची पावडर नाही टाकलं आहे कारण हे मला असंच छान वाटत होतं. कलरचं मी नाही टाकलं त्याच्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता छान. आणि याला छान झाकून ठेवायचं. याच्यामध्ये मी थोडा गरम मसाला ॲड केलेला आहे. आता गरम मसाल्याने याला खूप छान चव येतं. आणि मग याच्यामध्ये हे झाल्यावर ना याच्यावर जो सांबार आपण चिरून असतो तो टाकून द्यायचा गार्निशिंगसाठी. तर मग हे खूप छान झालेलं आहे आणि खूप टेस्टी बनलेलं आहे. वाव वाव, खूप छान झालेलं आहे. माझे मिस्टर म्हणत होते की खूप सुंदर झालं म्हणे, मला खूप आवडलं म्हणे. तर तुम्हाला पण आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. नेक्स्ट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.